नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला इयत्ता 6वी विज्ञान हा विषयाची माहिती देणार आहे। त्यामधील जो पहिला चॅप्टर आहे त्या पहिल्या चॅप्टरमधील पहिला जो परिच्छेद दिलेला आहे त्याच्याबद्दल आज आपण पाहणार आहोत। पहिला चॅप्टर जो आहे तो पाहूया, कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम। हा तुमचा पहिला चॅप्टर आहे, सजीवांची लक्षणे। आता ह्याच्यामध्ये बघा, पहिला जो परिच्छेद आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवते आणि त्याचा अर्थ देखील सांगते। दिस इज आवर मोती। हा काय आहे? आमचा मोती आहे। 2 years ago when he brought him home he was a small puppy। 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस आम्ही त्याला घरी आणलेलं होतं त्यावेळेस ते काय होतं, एक छोटंसं पिल्लू होतं। At that time he could not even stand properly। आणि त्यावेळेस त्याला नीटसं उभा देखील राहता येत नव्हतं। He used a drink the milk we gave him and sleep for a very long time। ज्यावेळेस आम्ही त्याला दूध देत होतो त्यावेळेस तो काय करायचा, दूध पियायचा आणि जास्त वेळ काय करायचा, झोपी जायचा। नाव मोती हॅज ग्रोन। आणि आता काय झालेलं आहे, मोतीची वाढ झालेली आहे, मोती वाढलेला आहे। ज्यावेळेस आणलेला होता 2 वर्षापूर्वी तो कसं होता, तर छोटंसं पिल्लू होतं आणि आता 2 वर्षानंतर काय झालेलं, त्याची वाढ झालेली आहे, तो मोठा झालेला आहे। इफ अ बॉल इज थ्रोन फार अवे ही रन्स टू गेट इट। ज्यावेळेस बॉल फेकला जातो त्यावेळेस तो काय होतो, त्या बॉलच्या पाठीमागे पळतो बॉल पकडून आणण्यासाठी। ही कॅचेस द बॉल इन हिज माउथ अँड ब्रिंग इट बॅक। तो काय करतो, तो जो फेकलेला बॉल आहे तो बॉल तोंडामध्ये पकडतो आणि परत काय करतो, घेऊन येतोय, तोंडामध्ये पकडून आणतो। इफ अ बिस्किट इज टॉस्ड हाय अप ही जम्प्स अँड कॅचेस इट इन द एअर। ज्यावेळेस बिस्किट हवेमध्ये फेकलं जातं त्यावेळेस तो काय करतोय, उडी मारतो आणि हवेमध्येच ते बिस्किट काय करतो, तोंडामध्ये पकडतो। व्हेन टेकन फॉर अ वॉक ही नाव पुल्स मी अलॉंग। ज्यावेळेस मी त्याला बाहेर फिरण्यासाठी घेऊन जातो ना त्यावेळेस तो काय करतोय, मला जोडत नेतो। म्हणजे आता त्या पप्पीची जो काही कुत्रा आहे त्या कुत्र्याची काय झालेली, वाढ चांगली झालेली आहे। त्यामुळे तो कुत्रा काय करतोय, ज्यावेळेस त्या बालक तो खेळण्यासाठी त्याला बाहेर घेऊन जातो त्यावेळेस काय होतंय, तो त्याला सोडत घेऊन जातोय। मोती grew up but during that time his dog collar, his leash and his toys have all remained the same size। they did not grow like a moti। why this must have happened। आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, मोतीची वाढ झालेली आहे पण मोतीच्या गळ्यामध्ये असणारा जो पट्टा आहे त्याची वाढ झालेली नाहीये। चेन जी आहे त्याची साखळी जी आहे त्याची पण काय झालेली नाही, वाढ झालेली नाही। त्याची जी खेळणी आहेत त्या खेळण्याची पण वाढ झालेली नाही, मात्र मोतीची या ठिकाणी वाढ झालेली आहे। असं का बरं झालं असेल? मोती हा कसा आहे, सजीव प्राणी आहे। मोती काय आहे, सजीव आहे आणि मोती सजीव असल्या कारणाने त्याची काय झालेली आहे, वाढ झालेली आहे। मोतीची काय झालेली आहे, इथं वाढ झालेली आहे। मोती वाढलेला आहे, ग्रो अप झाले मोती। मोतीची वाढ झालेली आहे, मात्र त्याचे जे टॉयज आहेत त्याचे टॉयज जे आहेत त्यांची वाढ झालेली आहे, नॉट ग्रो, वाढ झालेली नाहीये। का असं झालं, तर मोती काय आहे, सजीव प्राणी आहे आणि त्याची जी खेळणी आहेत ती कशी आहेत, निर्जीव आहेत, त्यामुळे त्यांची वाढ झालेली नाहीये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच पाहणार आहोत। उर्वरित भाग जो आहे तो पुढील व्हिडिओमध्ये पाहूया। धन्यवाद।